जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला माहिती आहे का की स्वामी समर्थांचा प्राकट्य दिवस त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी भक्तिभावाने केलेली साधना आणि तारक मंत्राचा जप केल्यास केवळ जीवनातील अडचणी नाहीशा होतातच, पण विशेष दिव्य आशीर्वादही प्राप्त होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या प्राकट्याची दिव्य कथा, तारक मंत्र चे महत्त्व आणि त्याची अद्भुत शक्ती, प्राकट्य दिवसावर मंत्रजप करण्याची विशेष विधी, तारक मंत्राचे चमत्कारी फायदे, त्या मंत्राच्या सिद्धतेचे काही खरे अनुभव। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक गुप्त साधना विधी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा लवकर लाभेल। स्वामी समर्थांचा प्राकट्य दिवस। स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार, जे स्वतः भगवान दत्तात्रेयांचे अवतार होते। त्यांचे प्रकटस्थान म्हणजे महाराष्ट्रातील अक्कलकोट, जिथे त्यांनी अनंत भक्तांना मार्गदर्शन केले। त्यांचे एक प्रसिद्ध वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। याचा अर्थ, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। स्वामी समर्थ हे एक महान योगी होते। त्यांच्या दृष्टिक्षेपानेच लोकांचे दुःख नाहीसे होत असे। अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार त्यांनी अशक्य वाटणारे रोग बरे केले, संकटात अडकलेल्या भक्तांना तारले आणि त्यांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला। आजही स्वामी समर्थांचा नामस्मरण घेतल्याने त्वरित मदत आणि संरक्षण मिळते। तारक मंत्र म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय? तारक म्हणजे तो जो तारतो, संकटांमधून बाहेर काढतो। हा मंत्र मोक्षप्रदायक मानला जातो, कारण तो मानसिक शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्रदान करतो। स्वामी समर्थांचा तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ। हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे। नियमित जप केल्याने मानसिक तणाव नाहीसा होतो। घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। नकारात्मक शक्ती दूर होतात। जीवनातील संकटे नाहीशी होतात। आत्मिक उन्नती होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो। हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेले वरदानच आहे। जो कोणी विश्वास आणि श्रद्धेने याचा जप करतो, त्याच्या जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल घडून येतात। प्राकट्य दिवसावर मंत्र जपाची विशेष साधना विधी। स्वामी समर्थ प्राकट्य दिवस साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। मंत्रजप करण्याची योग्य पद्धत, सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा। पूजन स्थळ स्वच्छ करून तेथे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा। दीप प्रज्वलित करून धूप उदबत्ती लावा। जय जय स्वामी समर्थ मंत्राचा 11, 21, 108 किंवा 1008 वेळा जप करा। हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करून चरणाभिषेक करा। गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करा। रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे भजन ऐका किंवा नामस्मरण करा। या पद्धतीने मंत्र जप केल्याने घरात शांती आणि समृद्धी राहते। जीवनातील अडथळे दूर होतात। स्वामी समर्थांची कृपा लवकर प्राप्त होते। तारक मंत्राचे चमत्कारी फायदे। हा मंत्र जपल्याने मिळणारे काही अद्भुत फायदे, मानसिक शांतता आणि तणावमुक्त जीवन, ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, शत्रुबाधा आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळते, शारीरिक आरोग्य सुधारते, कुटुंबात प्रेम आणि समाधान वाढते, व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळते। हे मंत्र जप केल्याने भक्तांना सुख, समृद्धी आणि शांती अनुभवायला मिळते। स्वामी समर्थ भक्तांचे सत्य अनुभव। 1. एका भक्ताला वारंवार नोकरी गमवावी लागत होती। त्याने रोज 108 वेळा स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले आणि काही आठवड्यांतच त्याला योग्य नोकरी मिळाली। 2. एका महिलेने अनेक वर्षे संतानप्राप्तीसाठी प्रयत्न केला। स्वामी समर्थांची भक्ती केल्यावर तिला अखेर संतानसुख प्राप्त झाले। 3. एका व्यापाऱ्याला मोठे आर्थिक नुकसान झाले होते। त्याने जय जय स्वामी समर्थ मंत्राचा जप सुरू केला आणि काही महिन्यांत त्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली। स्वामी समर्थ भक्तांचे हे अनुभव सिद्ध करतात की
श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. जर तुम्हालाही सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश हवे असेल, तर या प्राकट्य दिवसावर तारक मंत्र नक्की जपा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या कुटुंब व मित्रांसोबत शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.